we will continue the second chapter, that is a real number, and we have completed 2.1, and for the next point we are going to start the irrational number and the real numbers. म्हणजे अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या याबद्दल आपण आज माहिती घेतोय. आता इरॅशनल नंबर हा रियल नंबरचा प्रकार आहे. रियल नंबरचे दोन प्रकार, एक आहे रॅशनल आणि एक आहे इरॅशनल. आता आपण रॅशनल म्हणजे काय आणि इरॅशनल म्हणजे काय याबद्दल आपण माहिती घेऊया. The decimal representation of an irrational number is non-terminating and non-recurring. Non-terminating and non-recurring म्हणजे खंडित नाही म्हणजेच अखंडित, आणि रिकरिंग आणि नॉन रिकरिंग. बरोबर की नाही. आवर्ती आणि अनावर्ती या पद्धतीचे दोन शब्द आहेत. आवर्ती म्हणजे काय, जर हा दोन समजा हा अंक आहे, तो पुन्हा पुन्हा दोन जर येत असेल तर त्याला आवर्ती म्हणतात, दॅट इज अ टर्मिनेटिंग. आणि इथं हा नॉन टर्मिनेटिंग आहे, अखंडित म्हणजे रिकरिंग म्हणतात त्याला. दोन जर सारखा सारखा आला तर त्याला म्हणतात रिकरिंग. आणि हा नॉन रिकरिंग म्हणजे एकही अंक पुन्हा 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 येत नाही, त्याला म्हणतात नॉन रिकरिंग. आणि नॉन टर्मिनेटिंग म्हणजे अखंडित. भागाकार हा खंडित राहत नाही, बंद होत नाही, त्याला अखंडित म्हणतात. उदाहरण पाहिलं आपण वर्गमुळात दोन. दोनचं वर्गमूळ जर घेतलं तर 1.4142 आणि या पद्धतीनं भाग चालूच राहतोय, त्याला म्हणतात इरॅशनल नंबर. त्याला काय म्हणायचं पण इरॅशनल नंबर. आणि रियल नंबर म्हणजे काय, एखाद्या संख्या रेषेवर, समजा ही संख्या रेषा आहे आणि संख्या रेषेवर इथं 0, 1, 2, 1, 2, इथं -1, -2 एखादा नंबर फिक्स आहे. म्हणजे एक पॉइंट आणि एक पॉइंट तो नंबर दर्शवतोय. आणि इथं या पद्धतीनं 0.5 इथं जर घेतलं तर हा 1.5, इथं घेतलं तर 2.5 या पद्धतीनं अंक आहे. एक बिंदू हा संख्या फिक्स दर्शवतोय आणि त्या संख्या सर्व संख्या या संख्या रेषेवर आपल्याला दर्शवता येतात. आणि प्रत्येक अंक हा काय आहे, हा रियल नंबर आहे, वास्तव संख्या आहे. याबद्दल आपण आज माहिती घेतली. म्हणजे इरॅशनल कशाला म्हणतात, इरॅशनल सगळ्यांच्या लक्षात आलं. एखादा अंक म्हणजेच द डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ अन इरॅशनल नंबर इज अ नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग. आणि एक्झाम्पल आपण पाहिलं त्याचं. आणि आता आपण पुढच्या भागाकडे येतोय. आणि या उदाहरणामध्ये आपल्याला 4 वर्गमुळात 2 हा इरॅशनल नंबर आहे हे दाखवा म्हटलं. आपण काय करूया, त्याच्या अपोजिट विचार करूया की 4 वर्गमुळात 2 ही इरॅशनल नाही, रॅशनल आहे असं आपण मानूया. मग रफ अगोदर सांगतो मी तुम्हाला. बघा, हा 4 वर्गमुळात 2 जर हा रॅशनल आहे तर रॅशनल नंबर काय आहे, a/b आहे, इज इक्वल टू a/b. ओके. आता हा √2 4 वर्गमुळात 4 इथं गुणिले आहे, इकडे आल्यानंतर ते काय होतील, भागिले होतील. बरोबर, a/4b. 4 गुणिलेचे इकडे काय झाले, भागिले झाले. म्हणून आपण काय म्हणणार, आता दोन्ही बाजू पहा. इथं ही LHS आणि ही काय आहे, RHS. LHS ही वर्गमुळात 2 म्हणजेच इरॅशनल आहे आणि a/4b ही काय आहे, रॅशनल आहे. म्हणजेच आपण जे मानलं 4 वर्गमुळात 2 हे रॅशनल आहे, हे काय आहे, चुकीचं आहे. इट इज कॉन्ट्राडिक्टरी. आणि 4 वर्गमुळात 2 आपण जे मानलं रॅशनल ते चुकीचं आहे. आणि 4 वर्गमुळात 2 मग काय आहे, इरॅशनल नंबर आहे. या पद्धतीचं एक छोटस आहे. आपण समजूया. लेट इथे लिहूया आन्सर मध्ये. लेट 4√2 इज अ रॅशनल नंबर. लेट 4√2 is a rational number. Is a rational number.
Therefore 4 root 2 is equal to 4 root 2 is equal to a by b. That is 4 root 2 and a by b. A by b is a rational number. आता इथं अगोदर सांगितलं मी तुम्हाला इथं गुणिले 4 चे इकडे काय होतील भागिले 4 होतील. मग इथे लिहिलं रूट 2 इज इक्वल टू a by 4b. a by 4b. आता इथं याला आपण म्हटलं समजा 1. हा इक्वेशन 1 झालं. या इक्वेशन 1 मध्ये हा a by 4b is a rational number, and root 2 is an irrational number. Then we will write here these two sides, that is LHS is not equal to RHS. मग इथं लिहूया आपण the right hand side is not equal to left hand side. Therefore RHS is not equal to LHS. असे लिहिलं आपण. That is LHS is not equal to RHS. Now we will write this is a contradictory. This is a contradictory. contradictory. It is a contradictory. Therefore 4 root 2 is a irrational number. Therefore 4 root 2 is not rational number. आता rational नाही म्हणजेच काय? That is 4 root 2 is an irrational number. 4 root 2 is an irrational number. या पद्धतीचं हे पहिलं एक्झाम्पल झालं. आता आपण दुसऱ्या एक्झाम्पल कडे येऊया. त्याच पद्धतीचं दुसरं एक्झाम्पल आहे प्रूफ दॅट 3 plus root 5. Prove that. Example number second पाहूया आपण. Prove that prove that 3 plus root 5 is an irrational number. या पद्धतीचं एक्झाम्पल आहे आणि त्याच इथं सेम प्रोसेस आहे, बदल काहीही नाही. मग आपण म्हणूया लेट आन्सर मध्ये लिहूया लेट 3 plus root 5 is a rational number. आपण याला रॅशनल नंबर पाहूया. आता हा रॅशनल नंबर आहे म्हटल्यानंतर आपण काय म्हणता येईल इथं बघा 3 plus root 5 is equal to a by b असं म्हटलं. रॅशनल नंबर आहे आणि इथं हा 3 plus आता 3 plus आहे इकडे नंतर काय होईल मायनस होईल. Therefore root 5 is equal to a by b minus root 5. सॉरी मायनस किती हा प्लस 3 चा इकडे आला तो मायनस 3 झाला. आणि नंतर आपण पाहूया बघा आता इथं हा याला इक्वेशन 1 म्हटलं. या इक्वेशन मध्ये रूट 5 हा काय आहे इरॅशनल आहे. a by b minus 3 हा काय आहे रॅशनल आहे. म्हणजेच LHS is not equal to RHS या पद्धतीने होईल. म्हणजेच इथं लिहिलं a by b minus 3 is a rational number and root 5 is an irrational number. Therefore RHS is not equal to LHS. This is a contradictory. Therefore that is 3 plus root 5 is not a rational number. आता रॅशनल नंबर नाही म्हटल्यानंतर काय आहे म्हणजेच इथं लिहिलं आपण therefore 3 plus root 5 is an irrational number.
या पद्धतीनं हे दोन उदाहरणं आहेत आणि आपण येतोय तिसऱ्या उदाहरणाकडे. रिप्रेझेंट व्हॉइस. This is example number 3. Represent the numbers root 5 and root 10 on a number line. वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 10 हे आपल्याला संख्या रेषेवर दाखवायचे. तर या पद्धतीने आपण संख्या रेषा घेतली. तुम्ही काय करा, संख्या रेषा काढा आणि एक सीएम वरती एक एक अंक घ्या किंवा जास्त सुटसुटीत दिसण्यासाठी 2 सीएम वर एक पॉइंट घ्या तरी चालेल. आता इथं एक सीएम वरती मी पॉइंट घेतलाय, तेवढंच काय करा, एवढ्या भागावरती इथं परपेंडिक्युलर काढा, इथं या पद्धतीनं. ठीक आहे. आता इथं आपल्याला रूट 5 कुठं असेल बरं, एक अंदाज केला आपण. रूट 5 म्हणजे 4. इथं जर रूट 4 असेल तर त्याची किंमत किती मिळेल आपल्याला, 2 मिळेल, बरोबर आहे. आता इथं एक प्रॅक्टिकल आपण केलं, इथं लिहिलं आपण या पद्धतीनं मित्रांनो इथं कंपास घ्या आणि कंपास वरती एवढं अंतर घ्या, असं चालेल. आणि तेवढं अंतर घेतल्यानंतर या पद्धतीनं असा खाली चाप मारा. ओके, डन. इथपर्यंत कळलं. एवढं अंतर घ्या, असं एवढं, म्हणजे एक सीएमचं 2 सीएमचं हे जे तुम्ही अंतर घेतलं, परपेंडिक्युलर काढलं, तेवढं अंतर कंपास वरती घ्या आणि 0 वरती ठेवून हा चाप मारा. आणि हा चाप मारल्यानंतर पहिलं आहे इथं हा रूट 2 आहे. ओके. आता इथं अंतर तेवढंच घ्यायचंय आपल्याला, या पॉइंट वरती अंतर तेवढंच घ्यायचं, असं अंतर लिहिलं आपण. आणि पुन्हा 0 वरती या, कितीही विचारू द्या त्याने, इथं 0 वरती आलो आपण, पुन्हा अंतर तेच घेतलं आणि असा चाप मारला इथं. आता हा रूट 2 नंतर काय असेल, इथं रूट 3 असेल. मग परीक्षेत तुम्हाला रूट 5 विचारला, जर रूट 2 किंवा रूट 3 जर विचारलं तर या पद्धतीने आपल्याला काढता येईल. आणि नंतर पुन्हा नंतर या पॉइंट वरती अंतर तेच घ्यायचंय आणि काय करायचं आपल्याला, परपेंडिक्युलर काढायचंय. अंतर तेवढंच घेतलं पण असा चाप. आणि नंतर आपण काय करूया, पुन्हा तीच कंडिशन आहे, 0 वरती ठेवायचं आणि इथं असं लिहिलं इथं आणि हा इथे एक चाप मारला. बरोबर आलं का हे पहा. इथं हा काय असेल आपला, हा रूट 4 असेल. बरोबर. बघा, रूट 3, रूट 2, रूट 3 आणि हा रूट 4. रूट 4 ची व्हॅल्यू काय इथं 2 आली. बरोबर आहे का, या पद्धतीने. आता तीच कंडिशन ठेवतो आपण, याच्यावरती आपण लंब काढतोय, परपेंडिक्युलर काढतोय आणि इथं परपेंडिक्युलर काढून अंतर वरचं तेच आहे. 1 सीएम किंवा 2 सीएम काय असेल अंतर तुम्ही घेतलेलं ते अंतर लिहिलं. आणि इथं समजा आता मी इथं ठेवून पाहतोय, येतं का पाहूया आपण. आणि समजा अंतर हे घेतलं आणि या पद्धतीनं इथे चाप मारला, मग रूट 4 नंतरचा नंबर काय असेल, रूट 5 असेल. बरोबर. आणि पुन्हा नंतर इथं परपेंडिक्युलर काढायचं आहे आणि इथं समजा हा 3 आहे, तर याची किंमत काय असेल बरं, रूट 9 असेल. हा रूट 5 झाला. त्यानंतर आपल्याला रूट काय पाहिजे, रूट 10 पाहिजे. बरोबर आहे. या पद्धतीनं हा कंपास इथून जर घेतला आपण तर किती येतं पहा. इथं 3 वरती आपण काय करूया, परपेंडिक्युलर काढूया. प्रोसेस लक्षात ठेवा, फार सोपं आहे. परपेंडिक्युलर काढलं आणि इथं समजा मी 2 वरती ठेवलं आणि हा चाप जो आहे तो या पद्धतीनं मारला. 3 नंतर काय असेल, रूट 10 असेल. इथं लिहिलं रूट 10. प्रोसेस लक्षात ठेवा, प्रोसेस फार सोपी आहे. या पद्धतीनं आपण वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 10 ही संख्या रेषेवरती आपण दाखवलंय. आणि
हे तिसरं उदाहरण झालं. आपण तिसऱ्या and we will continue the example number 4. What is the example number 4? Write any three rational numbers between the two numbers given below. आता इथं दोन नंबर्स आहेत बरोबर का. या दोन नंबरच्या मध्ये असलेले जे नंबर्स आहेत ते आपल्याला लिहायचे. उदाहरणार्थ राईट एनी थ्री रॅशनल नंबर्स, कोणतेही तीन परिमेय याच्यामध्ये असलेल्या तीन परिमेय संख्या लिहा. उदाहरणार्थ मी म्हटलं 5 आणि 11, 5 आणि 11 यामधील पूर्णांक संख्या लिहा. कोणतेही दोन, आता कोणतेही दोन म्हटल्यानंतर पहा 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11 पूर्णांक संख्या, धन पूर्णांक संख्या लिहा असा प्रश्न जर विचारला. कोणतेही दोन म्हटलं हे 5 आणि 11 याच्या मधील अंक लिहायचे आपल्याला. मग कोणतेही दोन, काही विद्यार्थी 6, 7 लिहितील, काही विद्यार्थी 8, 9 लिहितील, काही विद्यार्थी 9, 10 लिहितील, किंवा काही विद्यार्थी 7, 9 लिहितील, काही विद्यार्थी 6, 10 लिहितील वगैरे वगैरे बरोबर. हे आहे चौथं उदाहरण. राईट एनी थ्री रॅशनल नंबर्स बिटवीन द टू नंबर्स गिवन बिलो. हे कोणतेही दोन रॅशनल नंबर आपल्याला लिहायला सांगितले. तर याच्यापैकी या रॅशनल नंबर मधील कोणतेही तीन एनी थ्री रॅशनल नंबर्स आपल्याला लिहायचे. आता आपण पहा इथं मी तुम्हाला संख्या रेषेवरती दाखवता येईल आपल्याला. त्यानंतर इथं याच्यामध्ये दोन अंकांची बेरीज करून त्याला जर 2 ने भागलं तर मधला अंक मिळेल आपल्याला. आपण इथे लिहूया समजा 1/2 in a bracket 0.3 plus in bracket -0.5 असे लिहिलं. तर पहा हा 1/2 in bracket 0.3 प्लस मायनस 0.5. ओके. आता इथं 0.5 मधून 0.3 गेलं तर किती राहिलं 1/2 इंटू -0.2 राहिलं. कारण 5तून 3 गेले 2 राहिले आणि हा मोठा अंक आहे म्हणून त्याचं चिन्ह वरच दिलं. आता या दोन हे दोन कट केले तर राहिलं किती -0.1 राहिलं. बे 1 बे. हा पहिला अंक मिळाला तुम्हाला इथं या पद्धतीनं. इट इज अ फर्स्ट नंबर. आता इथं दुसरा अंक घेण्यासाठी 0.1 आणि हा 0.3 घ्या म्हणजे तुम्हाला पुढचा अंक मिळून जाईल 1/2 इन अ ब्रॅकेट -0.1 प्लस 0.3. ओके. बघा इथं हा 1/2 इन ब्रॅकेट 0.3 मधून हा 0.1 गेला, राहिलं किती 0.2 राहिलं. आता या हे दोन कट झाले, बे 1 बे झालं, राहिलं किती 0.1 राहिला बरोबर. आता हा झाला दुसरा अंक. आपल्याला किती काढायचे तर एनी थ्री नंबर्स लिहायचे. ओके. आता इथे लिहू आपण हा अंक आणि हा अंक घेऊया. मग इथे लिहिलं हा 1/2 इन ब्रॅकेट 0.1 प्लस इन ब्रॅकेट -0.5 असं लिहिलं पण. आता इथं बघा हा 1/2 इन ब्रॅकेट 0.1 प्लस मायनस 0.5. ओके. आता इथं हा 1/2 लिहिलं आणि मध्ये 0.5 मधून 0.1 मायनस झालं, किती राहील मग इंटू 0.4 राहिला. 2 कट केलं 4 ला तर किती राहिलं इज इक्वल टू 0.2 राहिला. हा -0.4 येईल आणि हा -0.2. म्हणजे याच्यामध्ये किती नंबर्स आहेत 3 नंबर लिहायला सांगितलं आपल्याला. कोणकोणते आहेत -0.1, -0.1, -0.2 are any three numbers in between the 0.3 and -0.5. Okay. Now we will continue the next here. Now we will continue the next example, second example of the example number 4, and the second number is ratio
minus 2.3 and minus 2.33 and minus 2.33. It is a second example. Same way we will continue the example number second of the fourth. Okay, right here we will continue it now. Here 1 by 2 in bracket minus 2.3 plus in bracket minus 2.3 and 3. Okay, now this 1 by 2 in bracket minus 2.3 minus plus minus 2.33. Okay, now we have to do the sum. इथं दोन्ही अंक वजा आहेत म्हणून या अंकांची काय करतोय आपण बेरीज करतोय. म्हणून इथे लिहिलं समजा मी 2.330 and 2.300. ओके, बघा आता काय. मग इथं लिहिलं हा 0, हा 3, 3 आणि 3 6, हा पॉइंट लिहिला आणि 2 आणि 2 4. इथे लिहिलं 1 by 2 in bracket 4.630 असे लिहिलं. आता याला 2 न कट केलं तर काय होईल बघा. आता बे 1 बे, बे 2 4, इथं लिहिला हा पॉइंट, पुन्हा बे 3 6, पुन्हा बे 1 बे, 1 उरला, बे 5 10. मग इथं लिहिलं तुम्ही हा मायनस येईल म्हणून हा मायनस 2.315 हा पहिला अंक झाला. ओके, डन. आता दुसरा अंक शोधण्यासाठी हा अंक आणि हा अंक पहिला आणि दुसरा आलेला तो घेऊया आपण 2 नंबर साठी. राईट, विल राईट 1 by 2 in bracket minus 2.300 plus in bracket minus 2.315. ओके, हा आलेला अंक आणि हा पहिला अंक तो घेऊया समजा. मग इथे लिहिला हा 1 by 2. आता हा मायनस 2.3000 प्लस मायनस मायनस 2.315. ओके, आता मोठ्या अंकातून छोटा अंक वजा करायचे कारण बेरीज आहे, तर बेरीज करायची आपल्याला. मग बेरीज करूया त्या दोघांची आणि बेरीज केल्यानंतर काय येईल बा आपल्याकडे. इथे लिहिलं हा 1 by 2 इन ब्रॅकेट हा 5, त्यानंतर हा 1 3 आणि 3 6, इथे दिला पॉइंट आणि 2 आणि 2 किती 4 वजा 4.615. याला जर भाग दिला आपण तर आपल्याकडे येईल बे 2 4 बरोबर, पॉइंट बे 3 6, 1 ला भाग जात नाही म्हणून इथं 0 झालं, 15 झालं, बे 7 14, उरला 1, बे 5 10, 2.3075. या पद्धतीनं हे उत्तर आलं तुमच्याकडे. हा झाला पुढचा अंक. ओके, आता आपण पाहतोय हा अंक आणि पुढचा अंक, या दोन अंकातला एक अंक घेऊया बरोबर. आता इथे लिहूया, समजा मी इथे लिहितो आता तिसरी स्टेप. 1 by 2 in bracket 1 by 2 in bracket 3075 आलेला अंक आणि तो आपण घेतोय आपण हा अंक आणि हा घेऊया बघा. वजा 2.315 अधिक कंसात 2.33 असं लिहिलं आपण. ओके, आता इथे लिहिलं 1/2 कॉमा वजा 2.315 अधिक वजा
2.33 या पद्धतीने लिहिलं आपण. आता इथं त्यांची बेरीज करतो आपण. हा पहिला अंक तर लक्षात ठेवा, वजा 2. मी इथे लिहितोय वजा 2.315 हा पहिला अंक आलेला आहे, इथे लिहितोय. आणि इथं पण तिसऱ्या अंकासाठी पाहतोय 1/2 यांची बेरीज केली, इथं 0 घेऊया आपण. कंसामध्ये वजा हा 5, त्यानंतर 3 आणि 1 4, त्यानंतर 3 आणि 3 6 आणि 2 आणि 2 4, म्हणजे इथं दिला पॉइंट, म्हणजेच वजा 4.645 या पद्धतीनं आपण त्यांची बेरीज केली. आता 2 कट केल्यानंतर काय होईल पहा, 2 2 4 व्यतिरिक्त 6 पुन्हा 2 2 4 पुन्हा 2 2 4 उरला 1 2 5 10 या पद्धतीनं 32 25 असं उत्तर आलं तुमच्याकडं. इथे लिहिलं हा पॉइंट आणि शेवटचं उत्तर लिहिलं, म्हणून वजा 2.3 आणि वजा 2.33 यामधील अंक कोणते आहेत. पहिला काढला होता आपण 2.315, दुसरा काढला 2.3075 आणि तिसरा काढला 2.3225 या पद्धतीनं हे आपण उत्तर लिहिलं. आता सेमीवाले आन्सर काय लिहितील, द रॅशनल नंबर्स इन बिटवीन -2.3 and -2.33 are -2.315, -2.3075 and -2.3225 या पद्धतीनं आपले दुसरं उदाहरण झालं. आणि तिसरं आणि चौथं याच पद्धतीचं उदाहरण आहे. आणि आपण इथं हा भाग जो आहे इथं ब्रेक घेतो आपण आणि पुढच्या उदाहरणासाठी म्हणजे पुढचा भाग जो आहे तो सर्स आहे. सर्स हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेतोय. ओके, तोपर्यंत तुम्हा सर्वांना बेस्ट लक. ओके, थँक्यू व्हेरी मच.